एकनाथभाई शिंदे यांनी आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर 2 वाजता मीटिंग लावलेली आहे। त्या मीटिंगसाठी मी आणि विठ्ठलनाथ पाटील आम्ही दोघं या बैठकीला निमंत्रित होतो, परंतु आम्ही न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण का ह्या उपोषणकर्त्याचे जीव महत्त्वाचे आहेत। ज्या उपोषणकर्ते स्वतःच्या जीवाची बाजी लावून इथं समाजासाठी उपोषणाला बसलेले आहेत, जी काय चर्चा करायची त्यांच्यासमोर करावी अशी सर्वांची इच्छा होती, परंतु शिष्टमंडळातील काही लोकांनी मुख्यमंत्री चर्चा करून भेटून त्यांचं काय म्हणणं हे ऐकून घेण्यासाठी ते गेलेले आहेत। परंतु आमची जाण्याची मानसिकता नाही, कारण आत्तापर्यंत ज्या वेळेस उपोषणकर्त्यांचे चर्चा मंत्रालयाच्या बैठकीमध्ये झालेली आहे ते निष्फळ झालेलं आहे। 1000 कोटी 10,000 कोटी हे महामंडळ, त्यानंतर तुमचे बिरोबा देवस्थानला पैसे, शिंदे समिती, हे आम्हाला कुठलीही तुमची अटी शर्ती मान्य नाहीत। फक्त आम्हाला धनगर समाजाच्या एस टी सर्टिफिकेटची अंमलबजावणीची तारीख कळवा आणि आमच्या उपोषणकर्त्याला त्याचा दिलासा द्या। जर आपण अशा कुठल्याही गोष्टीत करणार नाही हे आम्हाला कळून चुकलेलं आहे। आपण फक्त तोंडाला पानं पुसायला इथं आला होता। काल 2 मंत्री इथं महोदय आले होते आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून वाटत होतं की त्यांची काय भूमिका आहे, ते मंत्र्याला चर्चा करू, निर्णय घेऊ वगैरे वगैरे असं ते बोलले। ह्यावरून कळून चुकलं होतं की त्यांच्या डोक्यात काय नाही। परंतु तुम्हाला आम्ही एक सांगू इच्छितो, तुम्ही आजच्या बैठकीत जर आमची निष्फळ झाली तर गणपती विसर्जनानंतर तुमचं सरकार आम्ही विसर्जित करू।